नमस्कार. नवरात्र स्पेशल आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये गोड कडकण्या पाहिल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिखट कडकण्या कुरकुरीत आणि क्रिस्पी, त्यासोबत वेणी, जोडवी, बांगडी, आरसा पण पाहणार आहोत, जे की आपण नवरात्रीला माळ म्हणून चढवतो. तर पटकन असे आपण घरच्या साहित्यामध्ये गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत असे क्रिस्पी कडकणी पाहूयात. चला तर मग सुरुवात करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर त्यात मी मध्यम साईजचे तिखट अशा 6 मिरच्या घेतल्या आहेत. अर्धा चमचा जिरं घ्यायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा मी धने घेतलेत. जर धने किंवा कोथिंबीर दोन्हीपैकी कोणताही एक घेतलं तरी चालेल. 1 चमचा ओवा घेतलाय. अर्धा चमचा ते 1 चमचा ओवा घ्यायचा. हे वाटण करण्यापुरतं मीठ घालूयात आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण बारीक वाटून घेऊयात. पाणी घालायचं, त्यामुळे बारीक वाटलं जातं. मस्त असं आपलं हे वाटण तयार झालं आहे. यातच तुम्ही आलं लसूण पेस्ट पण घालू शकता, टेस्ट छान येते. आता पटकन आपण पीठ मळून घेऊयात. त्यासाठी मी इथे वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्येच तुम्ही 1 ते 2 चमचा बारीक रवा पण मिक्स करू शकता. यात आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. वाटण करताना पण मीठ घातलं होतं. पाव चमचा हळद घालूया. हळद घातल्यामुळे मस्त अशा आपल्या कडकण्यानं चव येते. अगदी चिमूटभर काळी मिरी पूड घातली, ऑप्शनल आहे, नाही घातली तरी पण चालेल. अगदी चिमूटभर घातली मी, चव छान येण्यासाठी. 1-2 चमचे तेल घालूयात. कच्चं तेल घालायचं. ज्यावेळेस आपण तिखट पदार्थ बनवतो त्यावेळेस तेल वापरायचं आणि ज्यावेळेस आपण गोड पदार्थ बनवतो त्यावेळेस पिठामध्ये तूप वापरायचं. तूप वापरल्यामुळे कुसकुशीत होतात आणि तेल वापरल्यामुळे कुरकुरीत होतात. मिक्स करून घेऊयात. गरम तेल वापरायचं नाही, थंड वापरलं तरी चालेल. अगोदर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बनवून घेतलेलं वाटण पण या पिठामध्ये मिक्स केलं. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं घट्ट होईल तेवढं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून पीठ असं घट्ट मळून घ्यायचं. आता ही पीठ जास्त वेळ मुरवत नाही ठेवलं तरी चालेल. अगदी 5 मिनिटे आपण असं झाकून ठेवूयात. यावरती तुम्ही एखादा बाउल पण झाकून ठेवू शकता किंवा ओला कॉटनचा कपडा करून असं पिळून पण ठेवायचं. वरून 1 चमचाभर मी तेल ओतलं. ज्यावेळेस आपण गोळे करतो त्यावेळेस आपल्या हाताला पीठ चिकटणार नाही, यासाठी मी वरून थोडंसं तेल ओतलं. आता एक पीठ आपण अगदी 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. 5 मिनिटे झाली आहेत. आता ही पीठ परत एकदा 1-अर्धा मिनिटे मळून घेऊयात. परत एकजीव छान होईल. वाटण करून टाकल्यामुळे मस्त अशा आपल्या कडकण्या तयार होतात. आमच्याकडे ज्यावेळेस अशी वेणी, फणी आणि कडकणी बनवतात त्यावेळेस लहान मुलांना घट उठवण्यासाठी बोलवतात आणि ती लहान मुले त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना जे आवडतं ते घेतात खाण्यासाठी. मस्त टेस्टी लागतात ह्या तिखट कडकण्या. सुरुवातीला आपण वेणी बनवून घेऊयात. वेणी बनवण्यासाठी अशा 3 मध्यम साईजच्या आपल्याला गोळे करून घ्यायचे आणि असा आकार द्यायचा. ज्यावेळेस आपण शेंगोळ्या बनवण्यासाठी आकार देतो तसंच असं पातळ पसरट आकार द्यायचा. 3 गोळे बनवून घ्यायचे आहेत. तेल लावल्यामुळे आणि पिठात तेल मिक्स केल्यामुळे पोळपाटाला हा गोळा चिकटत नाही. जर चिकटतोय असं वाटलं तर हाताला थोडंसं तेल लावायचं, पण आपण घट्ट मळल्यामुळे पण चिकटत नाही. अगदी अलगद हाताने असं पसरत जायचं. गव्हाचं पीठ वापरायचं, पटपट पसरलं जातं. जर तुम्ही मैदा वापरलात तर जसं आपण पसरत जाऊ तसं एकजीव मैदा होत जातो आणि पटपट आपल्याला हे वेणी किंवा जोडवी वळता येत नाही. मी 3 मध्यम साईजचे असे वेल करून घेतले आहेत. आता वरचा भाग चिकटवून घ्यायचा. जशी आपण केसांची वेणी घालतो तशीच एकावर एक अशी तिडे टाकत वेणी बनवून घ्यायची. ही वेणी दिसायलाही मस्त दिसते. एकसारखी बनवल्यामुळे छान दिसायला दिसते. सुरुवातीला आता आपण अशी वेणी बनवून घेऊयात. बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही यापेक्षा थोडीशी छोटी बनवली तरी चालेल. यापेक्षा जाड बनवू नका, तळायला वेळ लागतो. मस्त आपली अशी बारीक पण दाटसर वेणी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हातावरती वळून जोडवी, बांगडी पण बनवून घ्यायची आहे. जशा प्रकारे आपण शेंगोळ्या बनवतो तशाच प्रकारे बनवायचं आणि अशी वेणी, जोडवी बनवून घ्यायची. मस्त अशी आपली वेणी तयार झाली. एकदम दिसायला छान दिसते ना. अशाच प्रकारे आता आपण जोडवी बनवून घेऊयात. 4 जोडवी आपल्याला बनवून घ्यायची आहेत.
जोडवी बनवण्यासाठी एकदम छोटा गोळा घ्यायचा, जोडवीला पण असा हाताने आकार देऊन घ्यायचा। जेवढ्या साईजची आपल्याला जोडवी हवी आहे तेवढ्या पसरट करायची आणि त्याची जोडवी बनवून घ्यायची। थोडीशी छोटी वाटते म्हणून मी परत एकदा थोडासा लांबटसर आकार देऊन परत थोडीशी मी मोठी जोडवी करून घेतली। दोन्ही हाताने केलं तरी पण चालेल, जास्त वेळ लागत नाही, घट्ट पीठ असल्यामुळे पटपट तयार होतात। मस्त अशी आपली पहिली जोडवी तयार झाली। अशाच पद्धतीने 4 जोडवी करून घेऊयात। बांगडी पण आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे। एकसारखी आपली वेणी, एकसारखी जोडवी तयार झाली। आता बांगडी बनवून घ्यायची आहे। बांगडी पण आपल्याला अशीच बनवून घ्यायची आहे। फक्त बांगडी थोडीशी पातळ आणि मोठ्या साईजची बनवायची। एकसारखे मी 2 बांगड्या बनवून घेतले। तुम्ही 5 बनवल्या किंवा 2 बनवल्या तरी पण चालतील किंवा 4 बनवल्या तरी चालतील। पटकन अशी आपली वेणी, बांगडी आणि जोडवी तयार झाली। आता आपल्याला फणी बनवून घ्यायची आहे। फणी बनवण्यासाठी एक छोटा गोळा घ्यायचा आणि तो पातळ असा पीठ लावून लाटून घ्यायचा आणि सुरीच्या मदतीने चौकोनी आकार बनवून घ्यायचा आहे। मी पातळ असा लाटून घेतला आणि चौकोनी आकार बनवलाय, कारण फणी याच साईजची असते। सुरीच्या मदतीने याचे दात बनवून घ्यायचे। काट्याच्या चमच्याने बनवलं तरी चालेल किंवा सुरीच्या मदतीने आकार दिला तरी पण चालेल। मस्त अशी आपली फणी पण पटकन तयार होते। दोन्ही बाजूने पण असं सुरीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने पण मी दिले, टूथपिकने बनवलं तरी पण चालेल। आपली फणी पण तयार झाली। अशाच पद्धतीने 2 कडकणी आणि आरसा बनवून घेऊयात। तुम्ही जर आरसा नाही बनवला तरी पण चालेल, जर वेणी जमत नसेल तर आरसा बनवला तरी चालेल। मी एका मोठ्या साईजची पुरी लाटून घेतली आणि त्यावरती एक चौकोनी साईजची पुरी लाटले, जो की आपला आरसा वाटेल। तो आता तेलात टाकल्यावर निसटू नये म्हणून त्याच्यावरून थोडंसं हलका दाब देऊन लाटणं फिरवून दोन्ही पुऱ्या एकमेकांना चिकटवून घ्यायच्या। आपला आरसा पण पटकन असा तयार झाला। 2 कडकणी आपण पातळ असे बनवून घेऊया। सगळ्याला होल करून घ्यायचे। ज्यावेळेस आपण दोरीत बांधतो त्यावेळेस हे होल उपयोगात येतात। तळल्यावरती जर होल पाडायला गेले तर कडकणे आपले कुरकुरीत असल्यामुळे तुटू शकतात, त्यामुळे सुरुवातीला असे होल करून घ्यायचे। मस्त असे आपले तयार झालेत सर्व। पटकन आता तेलामध्ये तळून घेऊयात। खायला पण एकदम कुरकुरीत लागतात। तेल मी मध्यम गरम करून घेतलं आहे। सुरुवातीला वेणी, जोडवी आणि बांगडी तळून घेऊया। हे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, थोडेसे जाडसर असल्यामुळे तळायला वेळ लागतो, त्यामुळे अगोदर वेणी, बांगडी आणि जोडवी तळून घ्यायची। तरी पण 2 ते 3 मिनिटांमध्ये पटकन तळून होतात। गॅस मध्यम ते बारीक करत तळून घ्यायचा आहे। गॅस जर जास्तच बारीक केला तर तेलकट होऊ शकतं, त्यामुळे मध्यम ते बारीक गॅस करत आपल्याला तळून घ्यायचं। मस्त असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। हळद टाकल्यामुळे पण मस्त असा आपल्या कडकण्यांना कलर येतो। अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले कडकणी, फणी आणि आरसा पण तळून घेऊयात। चमच्याच्या मदतीने असे होल पाडून घेतल्यामुळे आपली ही कडकणी फुगत नाही, एकसारखी कुरकुरीत आणि क्रिस्पी होते। मस्त असे मी सर्व कडकणी, आरसा, वेणी, जोडवी, फणी सर्व मी बनवून घेतलं। एकदम कुरकुरीत झाले आहेत, दिसायला पण छान दिसत आहेत। नक्की ट्राय करून पहा। एक मी तोडून दाखवते, अगदी एका हाताने पण पटकन तुटली जाते। जर मुलांना खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून पाहिजे असतील तर असे पातळ कडकणी बनवून तुम्ही हवाबंद भरणीमध्ये पण भरून ठेवू शकता। कोणाकोणाच्या घरी दसऱ्याला अशी वेणी फणी बनवतात मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। हा तिखट कडकण्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंटमधून कळवा। गोड कडकण्यांचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे, पाहिला नसेल तर तोही नक्की पहा। आपली वेणी पण अगदी जशी बनवली होती तशीच मस्त झाली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।